कळवणच्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचं जीवन कसं आहे? शाळा आहेत पण शिक्षक नाही, स्वयंपाकगृह आहे पण अन्न शिजत नाही। जाणून घ्या कळवणच्या आश्रम शाळांचं हे भयावह वास्तव। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या शासकीय आश्रम शाळांमधील दयनीय स्थिती आता टोकाला पोहोचली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून शिक्षक नाहीत, शिक्षकेतर कर्मचारी नाहीत आणि शासन मात्र गप्प आहे। या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांनी 28 जुलै रोजी थेट एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं। 5 तास आंदोलन करूनही उत्तर मिळालं नाही। उलट अधिकाऱ्यांनी आमदारांना ताटकळत उभं ठेवलं। प्रकल्प अधिकाऱ्यांनी फोनवरून आश्वासन दिलं 15 ते 20 दिवसात शिक्षक मिळतील, पण तोंडी नाही लेखी हवं असा आग्रह आंदोलकांनी केला। मात्र पत्र तयार होत असल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। अखेर संतप्त आमदारांनी लेखी पत्र फाडून आंदोलनस्थळी प्रशासनाचा निषेध नोंदवला आणि धडक इशारा दिला, जोपर्यंत आदिवासी भागातील आश्रम शाळांमध्ये 100% शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध होत नाही तोवर शाळांना टाळे ठोका असा इशारा देत पालकांना आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्याचे आवाहन केले। या आंदोलनानंतर कळवणमधील खिराड, चणकपूर, दळवट, मोहनदरी, नरूळ या आश्रम शाळांमध्ये पालक आणि चाकणपूर शालेय समित्यांनी शाळांना टाळं ठोकलंय। या सर्व शाळांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे। अक्षरशः शाळांच्या इमारती गळक्या आहेत, वर्ग खोल्यात पाणी साचलेलं आहे, मुलं तिथेच बसून शिक्षण घेत आहेत। शिक्षक नाहीत, शिपाई नाहीत, साफसफाई करणारा कोणी नाही, त्यामुळे विद्यार्थी स्वतः साफसफाई करतायत। अगदी स्वयंपाकगृहातही कोणी कर्मचारी नाही। या परिस्थितीमुळे शाळांमध्ये शैक्षणिक आणि आरोग्य असं दोन्ही संकट ओढवलंय। या पार्श्वभूमीवर पालक आणि शालेय समित्यांनी जोपर्यंत 100% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध होत नाही तोपर्यंत या शाळा बंद असा ठाम निर्णय घेतला। खिराड, चणकपूर, दळवट, मोहनदरी, नरूळ, चाकणपूर या शासकीय आश्रम शाळांमध्ये शाळांना टाळं ठोकण्यात आलंय। या सगळ्या प्रकारावर विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि स्थानिक शालेय समित्यांनी आवाज उठवलाय आणि पालकांनी मुलांना आश्रम शाळातून घरी नेण्यास सुरुवात केली आहे। 39 शासकीय आश्रम शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचारी 100% भरती होईपर्यंत शाळा पुन्हा सुरू होणार नाही असा ठाम निर्णय पालक, शालेय समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी घेतलाय। या आंदोलनाचा पडसाद आता शासनाच्या पातळीवर कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलंय आणि आता निर्णय प्रशासनाकडे आहे, त्यामुळे शासन यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 15 जूनपासून पूर्ण महाराष्ट्रातील आश्रमशाळा चालू झाल्या आहेत, परंतु गेल्या 21 मे रोजी शासनाने जे महाराष्ट्रात रोजंदारी कर्मचारी होते, शिक्षक असतील, सफाईगार असतील, चौकीदार असतील, या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने कार्यमुक्त केलं। तेव्हापासून आमच्या कळवण मतदारसंघात देखील एकूण 39 आश्रमशाळांवर पुरेसे शिक्षक नाहीत, कर्मचारी नाहीत। त्यामुळे आमच्या आश्रमशाळेमध्ये अतिशय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं। म्हणून आपल्या कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी 28 जुलै रोजी कळवण प्रकल्प कार्यालयासमोर जे जनआंदोलन केलं, त्या आंदोलनात स्वतः आमदार नितीन भाऊंना 4 तास ताटकळत ठेवल्यामुळे तिथे थोडे काही भाऊंचा आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी आणि पालकांच्या प्रेमापोटी थोडा भाऊंकडून अनादर झाला असं खोट्या नाट्या बातम्या पसरून आणि भाऊंची जरा बदनामी चालू आहे आमदार साहेबांची। त्यामुळे आमदार साहेबांनी आम्हाला आदेश दिले की जोपर्यंत आपल्या कळवण सुरगाणा तालुक्यात प्रत्येक शाळेवर 100% शिक्षक, 100% स्वयंपाकी कामाठी, चौकीदार, सफाईगार शासन देत नाही तोपर्यंत पूर्ण शाळा बंद ठेवावा। म्हणून या ठिकाणी आम्ही आज भाऊंच्या माध्यमातून इथं आलो। आम्ही शालेय कमिटीला म्हणजे चणकापूर आश्रम शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या कमिटीला आवाहन केलं। आज शालेय कमिटीचा अध्यक्ष म्हणून आज आम्ही चणकापूर आश्रम शाळेमध्ये
क्लास 4 म्हणजे स्वयंपाकी कामाटी शाळेत चौकीदार नाही, सफाई कामगार नाही. तसंच पहिली ते 5वीपर्यंत जे वर्ग आहे ते अक्षरशः पाण्याने गळतात. तिथं पण शासनाने काही व्यवस्था केलेली नाही. दुसरी गोष्ट अशी की मुलांना वेळेवर 4-5 दिवस झाले पहिले शाळा सुरू झाली रेग्युलर, तेव्हा स्वयंपाकी नसल्यामुळं 5 ते 6 दिवस विद्यार्थ्यांना फक्त वरण भात म्हणजे खिचडी करून घातलेली आहे आणि त्याच्यामुळं पोरांचे आरोग्यावरही परिणाम होतो. दुसरी गोष्ट अशी की शिक्षक नाहीत. शिक्षक कमीत कमी 7 शिक्षक नाही असं इथले मुख्याध्यापक सांगतात. गेल्या 1.5-2 महिने झाले तेव्हापासून आपली शासकीय आश्रमशाळा नरू या ठिकाणी माध्यमिक असतील किंवा पदवीधर शिक्षक असतील ते पण कमी आहेत. तसेच वर्ग 4चे कर्मचारी कमी असल्याने आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून खूप वंचित आहेत. तसेच जे काय जेवणाचा विषय असेल पाहिजे तसे पोषण आहार त्यांना भेटत नाही. तसेच जोपर्यंत वर्ग 4चे कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळा बंदच ठेवणार आहेत. मी आता 4-5 दिवसापूर्वी विजिट दिली ना शाळेला, तर एकाच टायमाला संध्याकाळीच पोळी देत होती त्यांना आणि सकाळी वरण भात भाजी असायची आणि पोळी म्हणजे 4-5 दिवस झाले पोळी अजिबात मुलांना भेटायचीच नाही. शिक्षणाची काय परिस्थिती? शिक्षक आहेत का? शिक्षक 1 ते 4ला म्हणे शिक्षक नाही. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो